झालेत का? म्हणजे सुरू करायला. ठीक आहे, सुरू करूया. ठीक आहे, आज आपण सप्तमी विभक्ती बघणार. आपण जर पहिल्यापासून आपण बघतोय की आपल्या किती विभक्ती आहे? 8 विभक्ती आहे. आणि ह्या 8 विभक्तींपैकी आपण आतापर्यंत 6 विभक्ती बघितल्या. त्या 8 विभक्तीमध्ये पहिली जी विभक्ती आहे पठमा. पठमा काय म्हणून वापरतो आपण वाक्यामध्ये? कर्ता. कर्ता. द्वितीया कर्म. 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 कर्म आणि हालचालीची क्रिया ज्या ठिकाणी दर्शवली जाते त्या ठिकाणी सुद्धा आपण कधी कधी द्वितीय विभक्ती वापरतो. हालचालीची क्रिया, कर्म किंवा हालचालीची क्रिया. त्यानंतर तृतीय विभक्ती करण. त्यानंतर चतुर्थी चतुर्थी विभक्ती संप्रदान. संप्रदान. संप्रदान म्हणजे काय? लाभ होणे वगैरे. ओके. पंचमी विभक्ती आपादन. अपादान. अपादान म्हणजे दूर जाण्याची क्रिया. याच्यापासून योग होतो किंवा दूर जाण्याची क्रिया होते. त्या ठिकाणी आपण कोणती विभक्ती वापरतो? पंचम. त्याला अपादान. अशी विभक्ती काय म्हणून वापरतो? संबंध दर्शवणे. संबंध दर्शवणे. ठीक आहे. त्यानंतर सप्तमी विभक्ती अधिकरण. अधिकरण. आज आपण बघणार आहोत सप्तमी विभक्ती अधिकरण. आणि शेवटचं सप्तमी नंतर काय तर आलापन. आलपन म्हणजे संबोधन. त्या पद्धतीने आपल्या एकूण ह्या 8 विभक्ती. ठीक आहे. तर आज आपण शिकणार आहोत ती म्हणजे सप्तमी विभक्ती. सप्तमी विभक्तीचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा वाक्य ते आपण आज बघणार आहोत. तो सुरुवात करूया सप्तमी विभक्तीला. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय काय? साऊंड कोणाचा त्यांनी बंद करा ऑडिओ. सप्तमी विभक्ती. सप्तमी विभक्तीची व्याख्या काय आहे की नामाच्या शेवटी ए त्यानंतर मी आणि स्मी हे प्रत्यय जर लागले, हे प्रत्यय ज्यावेळेस नामाच्या शेवटी लागतात त्यावेळेस नामाच्या शेवटी ए, मी, स्मी हे प्रत्यय लागले असता नामाची काय होते? सप्तमी विभक्ती एकवचन होते. नामाची सप्तमी विभक्ती एकवचन होते. व नामाच्या शेवटी येसू हे प्रत्यय लागण्यास नामाची सप्तमी विभक्ती बहुवचन होते. बहुवचन किंवा अनेकवचन दोन्हीपैकी एक.
तर हे दोन्ही प्रत्यय लक्षात ठेवायचे, याच्यानुसार आपल्याला बदल करायचे असतात. जसं की आपण उदाहरणार्थ आपण एखादा शब्द घेतला, जसं की आपण आता ही जी प्रत्यय आहे ते एकवचन आणि बहुवचनाची, त्याच्यासाठी आपण जर उदाहरणार्थ बघूया, एकवचन आणि बहुवचन. एक शब्द घेतला आपण, कुठला शब्द घेऊ आपण, सपुरीस, सॉरी सपुरीस. सपुरीस म्हणजे काय, सत्पुरुष किंवा सदाचारी पुरुष म्हणजे सपुरीस. आता एक वचनाला कोणती प्रत्यय, ए, मी आणि स्मी. मग तत्पुरी से, इथे कोणतं प्रत्यय लागलंय, ए प्रत्यय लागलाय. त्यानंतर सत्पुरी सम्मी, ते मी हे प्रत्यय लागलाय. त्यानंतर सत्पुरी स्मी, ते स्मी हे प्रत्यय लागलाय. आणि बहुवचनामध्ये कोणतं प्रत्यय लागतं, एसु प्रत्यय. मग सत्पुरी से, सत्पुरी सेसु. आणि शेवटी एसु हे प्रत्यय आपण बहुवचनाला लावत असतो. या पद्धतीने आपल्याला सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ही वाक्यामध्ये वापरायचे आहे. आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल प्रत्यय म्हणजे काय, नाम म्हणजे काय, क्रियापद काय आहे, ठीक आहे. नंतर पुरीस काय, एकवचन बहुवचन, हे शब्द तुम्हाला आता लक्षात आले असतील, ठीक आहे. आता आपण काही उदाहरणं घेऊया, त्या उदाहरणातून अजून स्पष्ट होईल. जसं की आता पहिलं उदाहरण घेऊया, बोर्डवरचं जर तुमचं लिंक असेल तर. जसं की आपण मराठीत बघितलं होतं की मराठीमध्ये प्रथमा विभक्तीला काही वापरत नाही आपण मराठीत. प्रत्यय वापरताना जर ट्रान्सलेशन करताना त्या विभक्तीला आपण सलाते सलानाचे वापरतो, तर त्याला नेशी. पण चतुर्थीला पुन्हा सलाते सलानाचे. नंतर पंचमी विभक्तीसाठी आपण उन हे प्रत्यय वापरतो. षष्टी संबंध असतो तिथे आपण चाची चेट वापरतो. तसंच आपण सप्तमी विभक्तीमध्ये जे आपण प्रत्यय वापरतो, मराठी प्रत्यय सप्तमीमध्ये मराठी प्रत्यय घ्यायचा अधिकरणे. सप्तमी विभक्ती आपल्याला काळ आणि वेळ दर्शनासाठी आपण सप्तमी विभक्तीचा वापर करत असतो. त्याला अधिकरण असेही म्हणतात, अधिकरण. आणि यासाठी आपण प्रत्यय वापरतो म्हणजे वर, खाली, आत, बाहेर, हे जे प्रत्यय आहे हे प्रत्यय आपण सप्तमी विभक्तीमध्ये आपण वापरत असतो. मराठी प्रत्यय आतमध्ये, तर ते आता उदाहरण ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस आणखीन क्लिअर होईल. एक पहिलं उदाहरण घ्या.
पहिलं उदाहरण, भूपालो 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 अमच्चेही सद्दी. बुद्धस्य पादे वंदन्ति वंदती. आता ह्या वाक्यामध्ये हे जे वाक्य आहे, हे वाक्य अनिता रणदिवे जे आहेत त्यांनी हे वाक्य वाचायचं आहे. अनिता रणदिवे हे वाक्य वाचा तुम्ही, बोर्डवर जे लिहिले ते. कारण आपली वाचायची पण प्रॅक्टिस झाली पाहिजे. आपल्याला वाक्य वाचता पण आली पाहिजे. केवळ भाषांतर करता येणं करून चालणार नाही. सर दुसरं सांगा कोणाला. तो बोलू का? हा बोला. भूपालो वाचा. भूपालो भूपालो अमच्चेही सद्दी बुद्धस्य पादे वंदते. म्हणजे बरोबर. राजा मंत्र्यांसह नाही ते आपण त्यांच्या भाषांतर करू. अच्छा, म्हणजे फक्त एवढंच वाचायचं होतं सर. हो ओके. हो तेवढंच वाचा. आणि हे वाक्य कोणत्या वचनातलं आहे? वंदती मंत्रे अनेक वचन आहे ना सर. भूपालो बुद्धसेही एक वचन आहे सर. एक वचन आहे. ते मंत्री अमात्य हा अर्थ घ्यावा त्याचा डायरेक्ट. अमत्य अमात्य. ठीक आहे. एक आता लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण एक वचन आणि बहुवचनाचं वाक्य ओळखायचं असेल तर सगळ्यात पहिले वाक्यामध्ये आपल्याला कर्ता कोण आहे हे बघायचं. कर्ता कोण आहे ह्या वाक्यामध्ये? राजा. भूपाल करता आहे. भूपाल राजा करता आहे. आणि एक आपल्याला कर्ता बघायचा किंवा क्रियापद बघायचं. या दोन गोष्टींवरून आपण वाक्य ओळखू शकतो हे एक वचनातलं आहे की बहुवचनातलं आहे. आता क्रियापद काय आहे याच्यामध्ये? वंदती. वंदते. हा, वंदती हे क्रियापद आहे. तर ती हे जे प्रत्यय आहे हे कोणत्या वचनातलं आहे आणि कोणत्या काळातलं आहे? एक वचन. वर्तमान काळ पठम पुरीस एक वचन. ठीक आहे. याच्यामध्ये भूपालो जो आहे तो करताय, त्याला कोणती विभक्ती लागली आहे? पठम विभक्ती सर. बरोबर. मी फक्त थोडं मी प्रश्न विचारतानाच काय विचारलं की भूपालो हा करताय तर वाक्यामध्ये कोणती विभक्ती लागली? आता मी कर्ता म्हणल्यानंतर कर्त्याला कोणती विभक्ती लागते? पठमा विभक्ती. पठमा विभक्ती. बरोबर. नंतर अम्माचे सदिन जे आहे हे कोणत्या विभक्तीचं प्रत्यय आहे आणि सांगायचं? तृतीय आहे. तृतीय विभक्ती. तृतीय विभक्ती. संधी. तृतीय विभक्ती काय? बहुवचन. एक वचन म्हणजे काय? बहुवचन. 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 का पंचमी विभक्ती नाही शकत?
संधी संधीमुळे सोपं आहे ते तृतीया ओळखणं. बरोबर. सद्दिंग हे जे प्रत्यय आलाय त्याच्याबरोबर, त्याच्यामुळे आपण लगेच ओळखू शकतो की हे तृतीय विभक्ती बहुवचनाचं वाक्य. इथे पंचमी विभक्ती बहुवचन येणार नाही. ठीक आहे. नंतर बुद्धस्स. बुद्धस्स हे जे आहे, सर हो सर परत एकदा सांगा तुम्ही आता काय बोललात ते. ओके. एक सेकंड. आपण वाक्यात बघितलं की भूपाल हा काय सर हे मला करता. माहिती आहे, करता नाही अमच्चे नाही हो एक सेकंड. भूपाल हा काय करता हा प्रथमा विभक्तीमध्ये, बरोबर. अमच्चे सद्दिंग हे काय इथे तृतीय विभक्ती. हे कशात म्हटलं आपण, सद्दिंग किंवा सह हे जे येतं आपल्या तृतीय विभक्तीमध्ये प्रत्ययानंतर, त्यावेळेस सह आणि सद्दिंग हे जे आल्यानंतर ते आपण ओळखायचं की हे तृतीय विभक्तीमध्येच लागलं जातात ते प्रत्यय. ज्यावेळेस कारण की पंचमी विभक्ती आणि तृतीय विभक्ती एही आणि एधी हे जे प्रत्यय हे तृतीय विभक्तीमध्ये पण आहे, तृतीय विभक्ती बहुवचनात पण आहे आणि पंचमी विभक्ती बहुवचनात पण आहे. बरोबर सर. बरोबर. बरोबर. आणि दोन्हीकडे नेहमी मग ते ओळखण्यासाठी बघायचं की आता ज्या ठिकाणी एही आणि एभी हे प्रत्यय लागले तर त्याच्यानंतर सद्दिंग किंवा सह असेल तर ही कोणती विभक्ती असणार आहे, तृतीय विभक्ती. जर सद्दिंग सह नसेल तर त्या ठिकाणी करायची ती पंचमी विभक्ती पण असू शकते. ठीक आहे. येस सर. त्यानंतर बुद्धस्थ. बुद्धस्थ कोणती विभक्ती आहे, चतुर्थी. छठी विभक्ती एक वचन. ओके. छठी विभक्ती एक वचन. एक वचन. ठीक आहे. का चतुर्थी विभक्ती काय आहे ना, चतुर्थी विभक्तीमध्ये पण असं प्रत्यय आहे. असं आहे. असं प्रत्यय लागला आहे. बरोबर. ते चतुर्थी विभक्ती एक वचनामध्ये पण आहे आणि षष्ठी विभक्ती एक वचनामध्ये पण आहे. चतुर्थी की षष्ठी, बोला. चुकलं तरी चालेल पण बोला. हॅलो. चतुर्थीमध्ये चुकलं तरी एखाद्या गोष्टीचा लाभ होतो आणि छठीमध्ये संबंध दर्शवला जातो. तर हा बुद्धस्थ त्या पाद ठिकाणी काय, म्हणजे बुद्धांचे पाय, तर हा संबंध आहे म्हणून छठी विभक्ती. अगदी बरोबर. तर या ठिकाणी काय संबंध दर्शवलाय हे लक्षात ठेवायचं. जिथे संबंध दर्शवलाय का ते बघायचं. त्याच्यानुसार मग आपण प्रत्यय लावायचे. कारण चतुर्थी विभक्ती आणि षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ही सारखी आहे, एक वचनामध्ये पण आणि बहुवचनामध्ये पण. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. जर संबंध दर्शवला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला षष्ठी विभक्तीचाच वापर करायचा. त्यानंतर पादे. इथे कोणती विभक्ती लागली, सर द्वितीया पण लागू शकते सर, कारण द्वितीया याच्याकरता की कर्म म्हणून येत आहे ते तो शब्द. कर्म म्हणून येत आहे. बरोबर. आणखी आणि अनेक वचन पण आहे, दोन पाय. आपण पाय म्हणताना एक किंवा अनेक असं म्हणत नाही ना. म्हणजे ज्यावेळेस एका एक पाय असं पुढे अंक वापरतो, पण पाय म्हणल्यानंतर ते आपण दोन्ही धरतो. ठीक आहे. या ठिकाणी आपण द्वितीय विभक्ती पण वापरू शकतो किंवा सप्तमी विभक्ती एक वचन. हे कर्म आहे का वाक्यामध्ये पादे, कर्म म्हणून आलाय का, मेन काय वंदन करणे. बरोबर.
तर पाय हे कर्म म्हणून आले, ते एक स्थान आहे, पादे, बरोबर. बुद्धांचे पाय, तर हे एक चरण किंवा पाय म्हणू शकतो आपण. हे एक प्रकारे एक स्थान आहे. तर स्थान असल्यामुळे इथे आपण सप्तमी विभक्तीचाच वापर करणार आहोत. फरक एवढा काही पडत नाही, कारण की मेन आहे की ते वाक्यामध्ये काय म्हणून आलं हे बघणं पण जरुरी आहे. भले प्रत्यय एकसारखे दिसत आहे, इथे पादे दिसत आहे, तुम्ही म्हणतात की अनेक पाय असू शकतात, ते पण ठीक बरोबर आहे, पण ते वाक्यामध्ये कर्म म्हणून आहे का हे पण बघणं तितकंच महत्वाचं आहे. तर याचा अर्थ काय होईल? तर इथे जर सर तुम्ही पाय हा शब्द जर ट्रान्सलेट केला तर ते पायांना होईल, तर मग कर्मासारखा वापर होईल. हो, चरण म्हणून जर शब्द ठेवला तुम्ही तर चरणाजवळ म्हणाल किंवा म्हणजे हो चरणांजवळ वंदन करतात, तर मग जवळ असल्यामुळे तो स्थान दर्शवत आहे, तर मग सप्तमी होऊ शकते. बरोबर आहे का सर असं विचार करणं? बरोबर आहे. आपण मराठीत अर्थ बघताना बघूया ना, ते कर्म म्हणून पण येऊ शकेल किंवा कारण कुठे वंदन करतायत तर बुद्धांच्या पायावर वंदन करतायत ते, ठीक आहे, चरणांना वंदन करतायत. ठीक आहे, याचा अर्थ काय होईल? राजा काही त्याचा अर्थ राजा पुढे बोला मंत्र्यांसोबत मंत्र्यांसोबत बरोबर. सोबत बुद्धांच्या बुद्धांच्या पायांना वंदन करतात. पायांना वंदन करतात. बरोबर. त्या पायांना वंदन तर चरण पण येऊ शकतं ना, बुद्ध चरणाला वंदन करतात. बुद्धांच्या पायांना वंदतात. पायांना चरणामध्ये चरण ते जरा वाक्य थोडं भाषांतर करताना योग्य वाटतं. पायांना शब्द वापरण्यापेक्षा चरण चरणांना किंवा चरणावर वंदन करतात. वंदन करतात येथे करतो करतात. करतात. पण आदरार्थी करतात. आदर बुद्धाच्या चरणांना राजा. करतो. राजा करताय, हे करतायचं क्रियापद आहे म्हणून करतो. बुद्धांच्या चरणांना वंदन करतो, हे योग्य वाक्य. ज्यावेळेस आपण बुद्धांविषयी बोलत असतो त्यावेळेस डायरेक्टली वाक्य बुद्धांना कनेक्ट असतं, त्यावेळेस आपण करतात केला असतो. इथे काय ना करतो, राजा करतो, बुद्ध करतो नाही इथे. ठीक आहे. आणखी दुसरा एक टॉपिक घेऊया. झाल्याबरोबर सगळं पुढचं वाक्य घ्या. पुढचं वाक्य काका काका पद्धतमी पद्धतमी ओके. कोणाचा तरी ऑन आहे. उपदांती
ज्यावेळेस बोलायचं असेल त्यावेळेस ऑडिओ ऑन करा, इतर म्यूट ठेवा. मानसी मॅडम तुमचा ऑडिओ ऑन आहे, बंद करा. आता ज्यावेळेस विचारलं जाईल ना त्यावेळेस पूर्ण सांगायचं, म्हणजे कोणत्या काळातला आहे, कोणता प्रत्यय लागलाय, पूर्ण डिटेल्स मध्ये सांगितलं तर तुम्हालाही समजायला ते सोपं जाईल. रजनी महाडिक मॅडम वाक्य वाचा. रजनी मॅडम वाक्य वाचा बोर्डवरचं. हॅलो हा हॅलो हा, सर, आवाज येतो? हा बोला मॅडम. हो येतोय. काका पब्बतम्ही रुखेहि उपतंती. ओके, हे कोणत्या वचनातलं वाक्य आहे? हे बहुवचनात आहे. कशावरून ओळखलं? उपतंती बरोबर, अंती प्रत्यय. अंती प्रत्यय, बरोबर. ठीक आहे, म्यूट करू शकता तुम्ही. ओके. आता हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये आपल्याला कळालं की हे बहुवचनाचं वाक्य आहे. या वाक्यामध्ये काका, काका म्हणजे काय, इथे कोणती विभक्ती वापरली आहे आणि काका वाक्यामध्ये काय म्हणून आलं? प्रत्यय लागलेला आहे. हा बोला. काका करताय पटमा. एकदा कर. हा प्रत्यय. ठीक आहे, करता म्हणून आलेला आहे. हम्म. आणि कोणता प्रत्यय लागले त्याला? प्रथमा. प्रथमा विभक्ती अनेक वचन. अनेक वचन. बहुवचन, बहुवचन किंवा अनेक वचन. हा, काका म्हणजे काय? कावळा. कावळा, कावळे. मी काका विचारलं, काका म्हणजे कावळे. आणि काको काको केलं असतं तर मग केलं असतं कावळा. ठीक आहे. प्रथम इथे कोणती विभक्ती वापरली आहे? सप्तमी. सप्तमी विभक्ती. सप्तमी मी आहे विभक्ती काय? हो, जास्त तुम्हाला एक वचन. एक वचन. एक वचन आहे सप्तमी एक वचन आहे सर. ओके ओके. ज्यावेळेस असं विचारलं जाईल ना कोणती विभक्ती, त्यावेळेस पूर्ण सांगायचं विभक्ती कोणती आहे, वचन कोणतं आहे. ठीक आहे. त्यानंतर रुखे, रुखे कोणती विभक्ती आहे? पंचमी बहुवचन. बरोबर. आणि उपतंती? बहुवचन क्रियापद. नाही, पुन्हा व्यवस्थित सांगा. क्रियापद आहे तर काय? अंती प्रत्यय आहे. ज्यावेळेस क्रियापदाविषयी आपण ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस म्हणजे मी हे जे सांगतोय की ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल की इथे कोणते उपतंती विषय लिहा किंवा उपतंती रूपे ओळखा त्याची, तर त्यावेळेस उत्तर देताना म्हणजे परीक्षेतही उपतंती काय तर पहिलं क्रियापद आहे, त्यानंतर वर्तमान काळ, प्रथम पुरुष, बहुवचन, या पद्धतीने आपल्याला उत्तर परिचय लिहायचं आहे. ठीक आहे. उपतंती. आता ह्या वाक्याचा अर्थ काय होणार? काका
कावळे इथे सप्तमी विभक्ती. त्यानंतर इथे विभक्ती लागली आहे. कुठली? वृक्षेला कोणती विभक्ती आहे? पंचमी बहुवचन. पंचमी बहुवचन. पंचमी बहुवचन आहे. हे क्रियापद आहे. क्रियापद आहे. कोणत्या क्रियापदे? वर्तमान काळात आहे. काय? पठमा बहुवचन. पठमपुरीस. पठमपुरी. पठमपुरीस. पठमपुरीस. पठमा हे विभक्तीमध्ये येतं आणि पठम हे जे आहे आपलं काळांमध्ये. ठीक आहे. मागच्या वाक्यात अर्थ घेणार कावळे. काय नाव कावळे? पुढे पब्बतमी. पब्बत म्हणजे काय? पर्वत. मागचं काय येणार? पर्वतावर. पुढे काय येणार? पर्वतावर काय? पर्वतावरून कडे उडतात. नाही, पर्वतावर झाडांवरून. कावळे पर्वताच्या झाडावर उतरतात. कावळे झाडावर म्हणजे उडत नाही. पर्वतावरील पर्वतावरील झाडावर उतरतात. पर्वतावरील झाडांवरून. कारण की इथे उन्हून प्रत्येक पंचमी विभक्तीला म्हणून इथे अनेक कारण. झाडांवरून. पर्वतावरील झाडांवरून. उपपत्ती म्हणजे काय? उडणे. उडतात. पर्वतावरील झाडांवरून उडतात. कावळे पर्वतावरील झाडांवरून उडतात. आता ह्याच वाक्याचं तुम्हाला जर भविष्यकाळ करायचं तर कसं करा? काय बदल होणार भविष्यकाळ करताना? आपण ज्याला पूर्ववर्ती वाक्य लिहिलं आहे याच वाक्याचं तुम्हाला भविष्यकाळ एक वचन करायचं. कसं करणार? भविष्यकाळ पण करायचं आणि एक वचन पण करायचं. लिहून झालं बोर्डवरचं? भविष्यकाळ प्लस एक वचन. चुकलं तरी चालेल पण बोला. एक वचन म्हणजे काक येणार. एक वचन म्हणाले का? काकोन. का तिथे खूप प्रत्यय लागणार. प्रथम विभक्ती एक वचनाचा प्रत्यय काय? हो. पुढे
चला पुढचं वाक्य बहुवचन बहुवचन एकवचन काको सिंपल आहे की आता ही कोणती विभक्ती आहे? सप्तमी विभक्ती आहे. हा. सप्तमी विभक्ती बहुवचन आहे. आता एही येईल ना सर, पब्ब तेही येईल ना, बहुवचन की एकवचन आहे? पब्ब तेही, हे एकवचन आहे सप्तमी ना. एकवचन आहे, त्यामुळे तिथे बदल करायची गरज नाही. आता एकच कावळा आहे, मग एकच कावळा अनेक झाडावर उडू शकतो का? एकाच झाडावर उडेल ना, म्हणजे बहुवचन. म्हणजे आपल्याला एक वचन करायचं काय ना, हा रुखेन येईल. रुखेन उपसती. पंचमी विभक्तीचे प्रत्यय काय? आ मा 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 एक वचनाचे प्रत्यय. रुखम्मा रुखम्मा हा हा दोन तिन्ही पैकी काही वापरू शकतो. उपपत्ती काको पब्ब तेही भविष्य काय करायचं आपल्याला? आता लक्ष उपपत्ती एक वचन उपपत्ती. उपतस्सी उपतस्सी ना सर, उपसती. हो उपसती 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 हा जेव्हा भविष्य काळ करायला तुम्हाला जर परीक्षेत दिला गेलं तर काय भविष्य काळ काळाचे प्रत्येक क्रियापदांना आपण काळाचे प्रत्यय लावत असतो. म्हणून फक्त क्रियापदामध्ये बदल होत नाही, बाकी वाक्यात बदल होत नाही. इथे मी एक वचन सांगितल्यामुळे बाकी बदल झाला. म्हणजे भविष्य काळ विचारणार आहे किंवा कुठलाही काळ, भविष्य काळ भूतकाळ कुठलाही, त्यावेळेस फक्त क्रियापदामध्ये बदल होतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. सर आवाज येत नाही क्लिअर, ब्रेक होतोय आवाज. ओके, कनेक्शन नेटवर्क इश्यू असेल थोडा. ज्यावेळेस तुम्ही वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलं की भविष्य काळ करा, तर भविष्य काळ करताना आपल्याला फक्त क्रियापदामध्ये बदल करायचा, इतर याच्यात बदल करण्याची गरज नाही, कारण काळाचे प्रत्यय हे फक्त क्रियापदाला लागतात. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला जे पाली प्रायमर पुस्तक आहे त्या पुस्तकातील 7वा जो पाठ आहे त्या पाठातील शेवटचे जे आहे की पाली टू मराठी करा, मराठी टू पाली करा, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची. आता जसं की आपण वर्तमान काळ बघितला, त्यानंतर आपण तुमचे साऊंड ऑडिओ बंद करा म्हणजे माझा क्लिअर येईल तुम्हाला. आपण आतापर्यंत आपण वर्तमान काळ बघितला, त्यानंतर भूतकाळही बघितला, सॉरी भविष्य काळ बघितला. आज आपण भूतकाळाचे प्रत्यय बघणार आहोत. भूतकाळाचे प्रत्यय कशा पद्धतीने लावले जातात ते आपण आज बघणार आहोत.
भूतकाळाला आपण काय म्हणतो? हा? अतीत. अतीत. एकवचन, अनेकवचन, अनेक किंवा बहुवचन. उत्तम पुरुष, नंतर नंतर मध्यम आणि प्रथम पुरुष. आता याची जी प्रत्यय आहे भूतकाळाची प्रत्यय ती काय आहे? इन, इम्म, इम्म, इन, इत्त, इंसू आणि उ. इंसू आणि उ. इ इम्म, इ इत्त, इ इंसू आणि उ. काळाची तिन्ही चाक तुमचे पाठ असायला हवे. आता बघितले, वर्तमान काळ बघितला, भूतकाळ बघितला आणि भविष्यकाळ बघितला. तिन्ही काळ आपले झाले. जसं आपण भूतकाळ बघितला, कधी कधी वाक्यामध्ये भूतकाळामध्ये कधी कधी त्या क्रियापदात जे क्रियापद आहे त्याच्या पुढे आपण कधी कधी अ हा शब्द सुद्धा लावतो. तर अ हा जो शब्द आहे हा नकारार्थी प्रत्यय नाहीये, तर तो भूतकाळ दर्शवतो कधी कधी वाक्यामध्ये. आपण त्यावेळेस उदाहरण घेऊ त्यावेळेस आपल्याला समजेल. ठीक आहे, आपण काही शब्द क्रियापद घेऊया, त्याच्यानुसार थोडंसं लिहून जायचं का. मंद शब्द घेत आपण मंद, मंदती, बरोबर. आपण
समजलं. आता जर आपल्याला भूतकाळाचा चार्ट बनवायचा झाला, भूतकाळामध्ये आपण कसं करणार? एकवचन आणि अनेकवचन. पहिला शब्द घेतलाय बंदी का? कारण की हे प्रत्यय आहे. नंतर बंदी म का? इम हे प्रत्यय लागणार. ठीक आहे, उत्तम पुरुष. त्यानंतर पश्चिम पुरुष बंद शब्द लिहिला, बंदी बंदित का? कारण की इथं हे प्रत्यय आहे, ई हे प्रत्यय. नंतर पठ्ठम पुरुष बंदी ई हे प्रत्यय लागलाय. त्यानंतर बहुवचनामध्ये तो का? कारण की इंसू बंधु हे प्रत्यय. या पद्धतीने आपल्याला प्रत्ययांचा चार्ट बनवायचा. याचं आपण एक उदाहरण घेऊया, त्या उदाहरणातून कळेल. बरोबर लिहून झालं असेल. समनो एसीसी या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? समण. समन्नो. समनो. एक कोणत्या वचनात येतो? बॅकग्राऊंड आवाज येतोय तुमचा. समनो कोणत्या वचनात आहे? एक वचन. पठ्ठा विभक्ती एक वचन. बरोबर. कर्म काय आहे वाक्यामध्ये?
धम्मं धम्मं धम्म. ती द्वितीय विभक्ती आहे. आणि देसेसी हे काय? क्रियापद. पुढे कोणता पोलीस वगैरे? सर मध्यम पुरुष एकवचन. नाही, आपण तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतोय. मध्यम पुरुष त्यावेळेस काय होतं, जिथे आपण दोन व्यक्तींमधलं संभाषण असेल त्यावेळेस तिथे आपण मध्यम पुरुष वापरतो. प्रथम ठीक आहे? हा, प्रथम पुरुष म्हणजे आपण आता तुम्ही आणि मी आपण समनांविषयी बोलतोय म्हणजे ते प्रथम पुरुष येणार. मग प्रथम पुरुष काय येणार? एक वचन. एक वचन. ठीक आहे. मग याचा अर्थ काय होणार? तर परत सांगा हे. ओके, देसेसी आहे हे आपल्याला मच्छीमध्ये पण दिसणार, बरोबर, आणि प्रथम पोलीस मध्ये पण आहे. पण या ठिकाणी वाक्य कोणत्या प्रथम पोलीस, कारण की आपण तिसऱ्या व्यक्तीविषयी आपण प्रथम पोलीस वापर करतो. तुमचा आवाज व्यक्त करा. उत्तम पोलीस मध्ये आपण स्वतःविषयी बोलतो किंवा आपण स्वतः ऍड असतो. ठीक आहे. मच्छीम मध्ये दोन व्यक्ती एकमेकांविषयी संभाषण करत असतो आणि प्रथम मध्ये आपण तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतो. प्रथम मध्ये आपण तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतो. आपण शॉपरविषयी बोलतो त्यावेळेस आपण वापरतो प्रथम पोलीस. म्हणून या ठिकाणी काय आलाय? प्रथम पोलीस एक वचन आहे. सर लिहून नव्हतं झालं, तुम्ही पुसलं आणि आवाज येत नाही तुमचा. बरोबर. तुम्ही तिसऱ्या व्यक्तीच्या वापरला आपण. सर आवाज काहीच येत नाहीये, समजतच नाहीये काही त्यामुळे. आतापर्यंत आवाज क्लिअर येत होता. नेटवर्क इश्यूमुळे आवाज क्लिअर येत नसेल. श्रवण आहे किंवा धर्मोपदेश. तुम्ही कारण की मराठी भाषा करताना आपल्याला मराठीचा शब्दांचा वापर हा करता आला पाहिजे. धर्मोपदेश दिला कारण भूतकाळ आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला भूतकाळाचा वापर वाक्यांमध्ये करायचा आहे. तर आता आज आपण जी वाक्य घेतली होती, 2 ते 3 वाक्य जी आपण घेतली, त्या वाक्यांचं तुमच्यासाठी होमवर्क असणार की त्या वाक्यांचं तुम्हाला भविष्यकाळ आणि भूतकाळ दोन्हीही करायचे. भविष्यकाळ आणि भूतकाळ करायचा आहे. आणि काही मी क्रियापद देतो, त्या क्रियापदांविषयी पण सांगतो. 5 शब्द देणार आहे क्रियापदाचे. ठीक आहे. लिहून झालंय. 5 शब्द घ्या.
खन खन म्हणजे खणतो. गायब त्याला मी प्रत्यय एक प्रत्यय लावून सांगतो गायती खनती शबरी निशिदती इत्यादी. खनती म्हणजे काय? खणतो. गायती गातो. शबरी म्हणजे मरतो किंवा सोडून जातो. त्यानंतर निशिदती बसतो. आणि पिठती म्हणजे राहतो किंवा उभे राहतो. आता ही जी 5 क्रियापद दिली हा तुमचा होमवर्क नाही. या 5 क्रियापदांना 5 क्रियापदांचे तुम्हाला वर्तमानकाळ भूतकाळ आणि भविष्यकाळाचे चार्ट बनवायचे. ठीक पुरुषमध्ये उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष. हे 5 क्रियापद घ्यायचे त्यानुसार प्रत्येकांना लावायचे. वर्तमानकाळ भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता आपण काय काही प्रश्न आहे कोणाला? आता हे जे वाक्य दिले तुम्ही म्हणजे असेच असेच फक्त ते हे भूतकाळ भविष्य काळामध्ये बनवायचे की अहम मयंग लावून? अहम मयम सध्या नाही लावू फक्त नका. असेच लिहायचे ना? नाही हो. हो याच पद्धतीने फक्त क्रियापदांचा चार्ट बनवा. जसं आता आपण याचा वंदतीचा बनवला वंद त्या पद्धतीने तुम्हाला हे 5 शब्द घेऊन त्याचे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ बनवायचे. ओके. पण सर आता हा चार्ट बनवलेला वंदती तो उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष मध्ये बनवलेला. वर्तमान बरोबर. आपण वर्तमान भूतकाळ मध्ये नव्हता बनवला. नाही तो बनवला नाही, तो आपल्याला बनवायचा आहे ना. आपल्या वर्तमान काळाचे प्रत्येक दिवस झाले सांगून म्हणजे शिकलो आपण. बरोबर. त्यानंतर भविष्य काळाचे पण शिकलोय. ओके. फक्त तुम्हाला क्रियापद घेऊन तुम्हाला ते वापरता आली पाहिजे. कुठलंही क्रियापद आलं त्याचं जर तुम्हाला भविष्य काळ करायचा आहे भूतकाळ करायचा आहे तर तो करता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मग प्रत्येक यामध्ये उत्तम, मध्यम आणि प्रथम पुरुष लावून करायचं. म्हणजे एक शब्द खणती घेतला तर त्याच्यामध्ये उत्तम, मध्यम, प्रथम पुरुष लावून एक वचन बहुवचन करायचं. मग त्याच्यामध्ये हो आणि तिन्ही काळांमध्ये वेगवेगळे चार्ट बनवा. ओके ओके भरपूर चार्ट होतील सर. पण सर आणखी एक विचारायचं, तुम्ही हे समनो धम्म देसेस मी सांगितलं
पण ते तर मज्जिम पुरीस मध्ये तुमच्या कुठल्याही पार्टमध्ये सी हा वर्ड जो आहे जैसे सी हा मज्जिम मध्येच आहे. तिथे ई प्रत्यय लागलाय ना मॅडम शेवटी. सी. हॅलो. हा सर. देसेसी काय आहे? शेवटी जो आहे ना तो ई प्रत्यय लागलेला आहे. हॅलो, तुमचा प्रश्न काय आहे? ठीक आहे. अरविंद सर, कोणाचे प्रश्न नसतील तर कंटिन्यू करू शकता. ओके सर. आणि ते देसेसी जे आहे ना तिथे सी प्रत्यय पण आहे आणि ई प्रत्यय पण लागू शकतो ते भूतकाळामध्ये. जसं मी म सीथ ती अंती. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू. ओके. सर्वांना जे हे दिले होते आपण प्रेझेंटेशन, त्याच्यामध्ये पवारणा, त्रिपिटक, त्यानंतर वंश साहित्य आणि चत्तारीमानी ठाणन असं म्हणजे आपलं 4 दर्शनीय संवेदनीय स्थळं आपण दिली होती. बुद्ध धम्मातील 4 तीर्थस्थळं आपण दिली होती प्रेझेंटेशन साठी. तर कोणी कोणता विषय निवडलाय ते सांगावं आणि जर काही त्याच्यामध्ये अडचणी असतील तर त्याच्याबद्दल विचारावं. मी सांगू शकतो किंवा तिथले काही पुस्तकं रेफरन्स म्हणून तुम्हाला सांगेन मी. आणि आज आपला आपण जो सिलेबस शिकतोय, जो आपला कम्प्लीट होत आलाय जवळजवळ, त्याच्यासाठी कोणती पुस्तकं तुम्हाला एक्स्ट्रा रेफर केली पाहिजेत त्याची सुद्धा मी लिस्ट तुम्हाला आज उद्या 1-2 दिवसामध्ये ह्या पाठवेन तुम्हाला. तर तुमच्या पीपीटी वरती तुम्ही हे करा तुम्ही विचारू शकता. आणि त्यानंतर आपल्याला पारमिता हा सब्जेक्ट हा आपला टॉपिक जो आहे नोट्स मधला तो आज सुरू करायचा होता. पण पारमिता आल्या की बोधिसत्वावरती चर्चा करावीच लागते. आणि मग आपल्याला बोधिसत्व म्हणजे काय आणि अहर्त म्हणजे काय या दोघातला फरक आपल्याला कळला पाहिजे. तर तुम्ही पूर्वीपासून काही वाचून असाल, ऐकून असाल तर त्या गोष्टी तुम्ही शेअर करू शकता. आपण पुढच्या रविवारी पारमितावरती डिटेलमध्ये आपण लेक्चर घेऊया. त्याच्यामध्ये आपण 10 पारमितांवरती चर्चा करूया. तर 10 पारमिता कोणत्या तुमच्या नोट्समध्ये आहेत तर त्या पारमिता ज्या आहेत दानशील, नेक्षम, पय्या, वीर्य, खंती, सच्च, अधिष्ठान, मेत्ता आणि उपेक्षा या ज्या 10 पारमिता आहेत त्या पारमिता जे आपली 550 जातकं आपल्याला जी पाहायला मिळतात, 550 जातक आहेत, त्या जातक कथेमध्ये प्रत्येक जातेमध्ये एक पारमिता पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळते. तसं आपल्याला एका पारमितेची अनेक जातक कथा पाहायला मिळतात आपल्याला. तर त्या जातक कथा कोणत्या आहेत तर त्या जातक कथा कोणत्या आहेत, दान पारमिता पूर्ण करताना कोणत्या कोणत्या जातक कथेचा उल्लेख आलेला आहे किंवा एखादी जातक कथा एक उदाहरण म्हणून आपण घेऊया. त्यावेळी दानासाठी कुठली आहे, शीलसाठी कुठली आहे, नेखम्य कुठल्या पारमितामध्ये, नेखम्य पारमिता कुठल्या जातक कथेमध्ये नेखम्य पारमिता पूर्ण झालेली आहे, कुठल्या जातक कथेमध्ये पय्या पारमिता पूर्ण केलेली आहे बोधिसत्वांनी, हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण बोधिसत्व आणि अहर्त मधला जे अंतर आहे ते आपल्याला पाहायचं आहे. कोणाला काही माहिती आहे का, कोण सांगू शकेल का सध्या? जसं तुम्हाला माहिती असेल तसं तुम्ही सांगितलं तरी चालेल, मी नंतर क्लिअर करेन तो विषय पुढच्या संडेला. बोधिसत्व आणि अहर्त मधला फरक कोणी वाचून आहे का किंवा माहिती असेल तुम्हाला, ऐकून माहिती असेल? सर मी प्रयत्न करू शकतो सर. हा सर.
तर सगळ्यात पहिला महत्वाचा फरक आहे तो म्हणजे निब्बाण. अहर्तांना निब्बाण प्राप्त आहे, बोधिसत्वाला निब्बाण प्राप्त नाही. हा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला फरक आहे. बोधिसत्व हा निब्बाण प्राप्तीच्या मार्गावरचा पारमिता पूर्ण करणारा सत्व आहे. अर्हंतांना बोधिसत्व असायची आवश्यकता नाही. ते कुठलाही साधारण व्यक्ती ही अर्हत पदापर्यंत पोहोचू शकतो. बोधिसत्वांना मात्र म्हणजे अशी हे मिळालेली आहे, त्याला आपण हे म्हणू शकतो की त्यांनी आपली इच्छा प्रकट केलेली आहे एका संबुद्धांसमोर, आणि संबुद्धांकडनं त्यांना अनुमोदन आहे किंवा म्हणजे तशी हे झालेली आहे त्यांना की अच्छा तुम्ही बुद्ध व्हाल. आणि मग ही माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडनं त्यावेळी तिथे अर्हत न होता, म्हणजे त्याच्या पूर्ण पारमी झालेल्या असतात, जर त्यावेळी जर त्याने अर्हत व्हायची इच्छा केली असती किंवा जर त्या बुद्धांकडनं धम्म श्रवण केला असता तर ते सत्व त्याच वेळी अर्हत झाले असते. परंतु तसं न ठरवता त्यांना बुद्धत्व स्वतः बुद्धत्व प्राप्तीची इच्छा होते आणि त्याच्या मागचा उद्देश हा अनुकंपा असतो, लोकांवर अनुकंपा असावी या दृष्टिकोनातनं बुद्धांची निर्मिती व्हावी असा त्यांच्या उद्देशाने ते अशी इच्छा प्रकट करतात आणि तिथून त्यांचा मग बोधिसत्व म्हणून प्रवास सुरू होतो. बरोबर, आणि मग ते बुद्धत्व प्राप्तीपर्यंत तो जो प्रवास आहे तो बोधिसत्व. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूप चांगलं सांगितलं तुम्ही. परत तुम्ही बोधिसत्व जे अधिष्ठान करतो एखाद्या बुद्धासमोर अधिष्ठान करतो त्याला अभिनिहार म्हणतात, याचा सुद्धा तुम्ही उल्लेख केला. खूप चांगला, खूप छान. तर ह्याच्यावरती आपण थोडंसं डिटेलमध्ये आपण नेक्स्ट संडेला या पुढच्या लेक्चरमध्ये वगैरे आपण त्याच्यावरती डिटेलमध्ये चर्चा करूया. तुम्ही थोडंसं वाचा. तुम्ही आता आपण पाली जे शिकतोय, मला पहिला प्रश्न केला होता दीपा श्रावस्ती मॅडमने की ह्याच्या व्यतिरिक्त काही आहे का, तर आपण एलिमेंटरी पाली कोर्स शिकतोय. आज जर मी तुम्हाला पारमिता सांगितल्या, पारमिता म्हणजे काय, तर बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्तीच्या समीप जाण्यासाठी जी शिडी असते त्याला पारमिता म्हणतात, किंवा त्याला बदंत आनंद कौशल्य पूर्णत्व सुद्धा म्हणतात पारमितांना. अशा प्रत्येकाने वेगवेगळ्या 2-3 व्याख्या केलेल्या आहेत, पण ती आपण बुद्धत्वाकडे जाण्याची शिडी, त्याला असलेली शिडी हे आपण त्याला म्हणू शकतो, कारण त्याला पारमिता पूर्ण कराव्या लागतात बोधिसत्वाला. तर हे आपण इथे समजून घेऊ शकतो. पण बोधिसत्व म्हणजे काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जातक कथांमध्ये पारमिता कशा दिसतात आणि कशा पूर्ण होतात बोधिसत्वांकडून हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आपण आपल्या सिलेबसमध्ये 2 जातक कथा ठेवलेल्या आहेत, तर त्याच्या व्यतिरिक्त 10 पारमितांसाठी 10 जातक कथा आहेत, म्हणजे आहेत 550, पण आपण 10 जातक कथांचा उल्लेख, त्याच्यातली उदाहरणं तुम्हाला थोडी थोडी आपण समजावून सांगू शकतो. त्यानंतर बोधी पक्षीय धर्म किती आहेत, त्यानंतर बोधिसत्व भूमीचे आधार किती आहेत याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर बुद्धत्वाची जी 8 हे असतात, त्याला काय म्हणतात, बुद्धत्वाच्या 8 कसोटी असतात, म्हणजे ते त्या असायलाच पाहिजेत 8 त्या गोष्टी. तर त्या 8 गोष्टी कोणत्या हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर तुमचा आता जो तुमचा ह्याचा जो सब्जेक्ट आहे पीपीटीचा, तो तुम्हाला बनवायला दिला होता, त्याच्याबद्दल कोणाचा काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. जसं की कोणी पवारणा घेतला असेल, पवारणा हा विषय घेतला असेल तर पवारणाचा संदर्भ तुम्हाला दिला होता मी. विनयपीठकामध्ये तुम्हाला पवारणा हा विषय मिळेल, पण तुम्हाला विनयपीठकामध्ये जसं दिलेलं आहे तेवढंच तुम्हाला लिहायचं नाही, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये ऍड करायचं आहे. म्हणजे बुद्धांच्या काळातली पवारणा तिथे आपल्याला त्यामध्ये दिसतात त्याचे नियम, पण आत्ताच्या हल्लीच्या काळामध्ये पवारणा कुठे कुठे होते, विनयपीठकानुसार पवारणा कुठे होते, कोणत्या कोणत्या देशांमध्ये पवारणा हा उत्सव किंवा जे भिक्खू संघाचा जो कार्यक्रम आहे तो कोणत्या कोणत्या देशामध्ये होतो हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे पीपीटी मध्ये. भारतामध्ये तो होतो का हे सांगता आलं पाहिजे. मग आपल्या सूचना काय आहेत त्या सुद्धा तुम्हाला मांडता आल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. त्यानंतर पवारणा ह्या विधीमधून अजून कोणत्या धर्मामध्ये कुठल्या विधीचा वगैरे उगम झालेला आहे, कुठल्या नियमाचा उगम झालेला आहे, पवारणा ही विधी कुठल्या धर्माने आपल्याकडून घेतली आहे. जसं बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस मध्ये लिहिलेला तुम्हाला वाचलं असेल तुम्ही कधी, 18व्या व्हॉल्यूम मधल्या 3ऱ्या खंडामध्ये
की ख्रिश्चन धर्माने 90% जो भाग आहे ख्रिश्चन धर्माचा तो बुद्ध धर्मातूनच घेतलेला आहे. तर ही पवारण विधी जर तुम्ही जर ह्याचा अभ्यास केलात, विनयपिटकात पाहिलात, तर ही पवारण विधी तुम्हाला जशी आहे तशी तिकडे कन्फ्युशन म्हणून दिसते तुम्हाला. त्यांची जी कन्फ्युजन सिस्टम आहे त्याच्यामध्ये त्यांचा जो उपासक असतो ख्रिश्चन धर्माचा तो त्यांच्या कन्फ्युशन बॉक्स मध्ये जातो आणि त्यांच्या फादरला त्याच्याकडून काय काय अपराध घडलेले आहेत याविषयी तो कबुली देत असतो फादरकडे, की माझ्याकडून असे असे अपराध घडलेले आहेत तर मला माफी द्या वगैरे, असं त्यांचं काय असतं ती कन्फ्युजन सिस्टम. आणि आपल्यामध्ये ही सिस्टम जी आहे भिक्खू संघामध्ये त्याला पवारणा म्हटली जाते. याच्यामध्ये सुद्धा वर्षावासाच्या काळामध्ये त्यांना कोणते कोणते प्रसंग आले त्यांच्या समोर, कोणते कोणते प्रश्न उभे राहिले याचं कन्फेशन ते वरिष्ठ भिक्खू समोर ते करत असतात, की मला असा असा प्रसंग आला, मग मी तो असा असा सोडवला असा असा प्रश्न, तर माझ्याकडून काही दुःखट्ट घडलेलं आहे का, मग त्या दुःखट्टासाठी प्रायश्चित काय आहे, विनयपिटक आपण मागे बघितलं. तर ह्या गोष्टी त्या पवारणा विधीमध्ये असतात आणि ही जशी आहे तशी तिथे गेलेली आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये या पवारणामध्ये एक चांगली स्लाइड बनवू शकता, तुमची कल्पकता तिथे वापरू शकता. पाली भाषा बुद्धिझमचा जे तुम्ही अभ्यास करत आहे त्याविषयी तुमच्याकडे एक्स्ट्रा असलेली कल्पकता, पीपीटी बनवणं वगैरे, तुमचे विचार तुम्ही त्याच्यामध्ये मांडू शकता त्या ह्याच्यामध्ये पीपीटी. त्यानंतर दुसरा विषय होता वंश साहित्य. आपण जेव्हा आपल्या सिलेबस मध्ये पाहिलं तर महावंश पाहिलं वाटतं आणि दीपवंश पाहिलं आपण त्याच्यामध्ये फक्त 2 आणि बाकीचे फक्त नावाने त्यांचा उल्लेख केला. तर हा जो वंश साहित्याचा इतिहास आहे तुम्हाला भरतसिंह उपाध्यायचा जो तुमच्याकडे पीडीएफ असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला वंश साहित्य सर्व मिळेल. त्याच्यामध्ये बुद्धवंश, दीपवंश, महावंश आणि महावंशाचाच पुढचा भाग चूळवंश आहे. त्यानंतर शासनवंश, त्यानंतर गंधवंश, थूपवंश, त्यानंतर संगीती वंश, हे वंश साहित्यामध्ये प्रकार आहेत. त्याच्यामध्ये गंध साहित्यामध्ये काय येतं कोण सांगू शकेल का? गंध साहित्य म्हणजे गंधवंश म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय येतं, काय उल्लेख येतो गंधवंशामध्ये, कोणी सांगू शकेल का? गंधवंश हा ग्रंथ कशावरती आधारित आहे, कधी ऐकलं असेल तुम्ही? गंधवंश हा बुद्ध धर्माच्या ग्रंथांवरती, म्हणजे ह्याच्यामध्ये ग्रंथांचा इतिहास आहे. हा ग्रंथ कोणी लिहिला, तो ग्रंथ कोणी लिहिला, त्यांच्या त्या भिक्खूंच्या नावासहित आणि ज्यांची नावांचा उल्लेख नाही त्या ग्रंथांचा सुद्धा इतिहास याच्यामध्ये आहे या गंधवंशामध्ये. थूपवंश नावाचा एक वंश साहित्य प्रकार आहे थूपवंश. या थूपवंशामध्ये कुठला इतिहास येतो कोण सांगेल का? थूपवंश स्तूपांविषयीचा सर. थूप म्हणजे स्तूप, याच्यामध्ये स्तूपांविषयीचा इतिहास आपल्याला येतो. स्पेशली कोणत्या ठिकाणच्या स्तूपांविषयीचा येतो याच्यामध्ये? कोणत्या द्वीपावरचे स्तूप याच्यामध्ये उल्लेखलेले आहेत या ग्रंथामध्ये? लंका, श्रीलंका आणि भारत, जम्बूद्वीप आणि ताम्रपर्णीवरचे 2 द्वीपावरचे स्तूपांचा इतिहास ह्याच्यामध्ये आहे. तुम्ही जर मध्य प्रदेशला गेलात, तुम्ही संपूर्ण मध्य प्रदेश जर पाहिलात, संपूर्ण मध्य प्रदेश हा स्तूपांचा प्रदेश आहे. सगळीकडे तुम्हाला स्तूप सापडतात. अजून बऱ्याच ठिकाणचं एक्सकॅव्हेशन अजून झालेलं नाहीये मध्य प्रदेशमध्ये. तर तिथं तुम्ही जर सांचीचा स्तूप पाहिला, सोनारी सतधारांचे जर स्तूप पाहिलेत ना, तर ते सेम स्तूप आहेत ना, सेम त्याची कलाकृती तुम्ही अनुराधापूरचा जो स्तूप आहे श्रीलंकेतला तो आणि ते स्तूप एकदम सारखे आहेत. म्हणजे श्रीलंकेतले स्तूप आणि आपल्या मध्य प्रदेशातले स्तूप सारखेच आहेत. कारण मध्य प्रदेशातूनच, विदिशामधून, सांचीवरूनच भंते महिंद आणि संघमित्रा 2 जण श्रीलंकेला प्रस्थान केलं होतं. ते तिथंच राहायला होते विदिशाला, 2 जण आपल्या आजोळामध्ये आईच्या घरी राहायला होते. ते विदिशा देवीच्या घरी राहायला होते. तिथून त्यांनी प्रस्थान केलं होतं श्रीलंकेला. त्यामुळं त्यांच्या संस्कृतीची नाळ एकदम जोडलेली आहे आपल्या मध्य प्रदेश. आणि दर वर्षाच्या नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी तिकडे एक सारीपुत्ता आणि मोगदलानी यांच्या जे सांची स्तूपाच्या बाजूला जे 2 स्तूप आहेत उत्तर आणि दक्षिणेला, म्हणजे भगवान बुद्धांचा राईट आणि लेफ्ट, ह्या स्तूपांमधून त्यांच्या ज्या अस्थी प्राप्त झाल्या त्याची मिरवणूक असते. एक मोठा तिकडे सांस्कृतिक कार्यक्रम असतो. त्या सांस्कृतिक कार्यक्रम श्रीलंका गव्हर्नमेंट आणि मध्य प्रदेश गव्हर्नमेंट मिळून करतात. चांगला मोठा महोत्सव असतो एक सांची महोत्सव.
इतिहास मिळतो. नंतर शासनवंश आहे. शासनवंशामध्ये काय मिळतं आपल्याला? शासनवंशामध्ये आपल्याला शासनाचा म्हणजे बुद्ध शासनाचा प्रत्येक दीपावरचा इतिहास मिळतो, राजांचा इतिहास मिळतो. त्यानंतर सतीवंश मिळतो आपल्याला, ते आपण मागे पाहिल्या 6 संगीती, त्या संगीतींचा इतिहास संगीती वंशामध्ये मिळतो. काठा वंशाचा मागे उल्लेख केला होता. हेममाला जी कन्या होती ओरिसाच्या राजाची, कलिंगच्या राजाची, आणि तो भगवान बुद्धांची दाढ कुशीनगर ते बोधगया आणि बोधगया ते ओरिसा आणि ओरिसावरून श्रीलंका, त्याचा प्रवास कसा झालेला आहे त्याचा इतिहास आपल्याला दाटावंश या ग्रंथात मिळतो. दाटावंश, गंधवंश हे 2 ग्रंथ जे आहेत ना ते मराठीमध्ये उपलब्ध आहेत. डॉक्टर सविता कांबळे नागपूरच्या यांनी ते मराठीमधून पब्लिश केले होते हे ग्रंथ. बुद्धवंश हिंदीमध्ये आहे, पाली हिंदीमध्ये आहे, आणि दीपवंश अजून नाहीये. दीपवंश वगैरे नाही. तर वंश साहित्यावरती तुम्ही चांगल्या प्रकारे एक प्रेझेंटेशन तयार करू शकता. त्याच्यानंतर आहे त्रिपिटक. त्रिपिटक कोणी घेतलाय विषय, तर तुम्हाला काय अडचणी आहेत का त्रिपिटकामध्ये? काय बनवायचं आहे किंवा काय? कोणाचा माईक चालू आहे तो बंद करा ना. त्रिपिटक आपण मागे संपूर्ण पाहिलं, त्याची थोडक्यात माहिती पाहिली आपण कोणत्या ग्रंथामध्ये काय आहे. आणि मी तुम्हाला एक त्रिपिटकाचं पीडीएफ पण पाठवलं होतं, चार्ट सारखं पीडीएफ पाठवलं होतं तुम्हाला. त्यामध्ये चार्ट होता त्रिपिटकाचा. त्यामध्ये ती म्हणजे 3, पिटक म्हणजे पेटारा. पिटकचा अर्थ पेटाराच होतो, ज्याच्यामध्ये बुद्ध वचनांचा संग्रह केलेला आहे अशी मान्यता आहे. तर तो पेटारा तुम्ही दाखवू शकता तुमच्या फर्स्ट स्लाइड मध्ये. त्याला त्रिपिटक नाव देऊ शकता, पिटक साहित्य नाव देऊ शकता. त्यानंतर खाली तुम्ही 3 पिटक दाखवू शकता, विनय, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. विनय पिटकामध्ये 3 ग्रंथ आहेत, सुत्त विभंग, खंदक आणि परिवार. तर तुम्ही ते 3 त्याला एरो करून तुम्ही दाखवू शकता नेक्स्ट स्लाइड मध्ये. आणि त्या सुत्त विभंग, परिवार आणि खंदक मध्ये काय काय आहे याच्या ग्रंथांची तुम्ही माहिती देऊ शकता थोडक्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही सुत्त पिटकामध्ये जाऊ शकता, सुत्त पिटकाच्या सेक्शन मध्ये. तर तिथे तुम्ही 5 निकाय दाखवू शकता. त्या 5 निकायामध्ये काय काय आहे, मध्यम निकाय कशाला म्हटलं गेलेलं आहे, संयुक्त निकाय कशाला म्हटलं गेलेलं आहे, हे मागे आपण शिकलो, आपल्या नोट्स मध्येच आहे. तेच तुम्हाला बनवायचं आहे रिटर्न. नोट्स मधलं वाचून जरी बनवलं, त्याचं तुम्ही शब्दांकन जसं तसं जरी घेतलं तरी काही हरकत नाही, ते तुम्ही करू शकता. खुद्दक निकायामध्ये 15 भाग आहेत आणि 3 भाग बाहेर आहेत, म्हणजे बर्मी ट्रेडिशन नुसार 3 भाग नाही आहेत त्याच्यामध्ये. कुठले? मिलिंद पय्य, पेटकोपदेश आणि विशुद्धी मंत्र. तर ते ग्रंथ सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि असं सांगू शकता की हे बर्मी परंपरेमध्ये आहेत म्हणून आणि भारतीय परंपरेमध्ये हे नाहीये. आणि त्याच्यानंतर अभिधम्म पिटक येतं. अभिधम्म पिटक मध्ये पठाण, विभंग, यमक, कथावस्तू असे हे जे 7 ग्रंथ आहेत, तर ते 7 ग्रंथ तुम्ही त्याच्यामध्ये पटीसंहिता मधलं, तर ते 7 ग्रंथ तुम्ही त्याच्यामध्ये दाखवू शकता. त्याच्यामध्ये काय माहिती आहे माहिती प्रत्येक इंटरनेट वरती पण तुम्हाला अवेलेबल होईल. हे शोधायचं काम आहे तुमचं. जे काम आहे पीपीटी बनवणं, हे जास्तीत जास्त शोधायचं आणि जास्तीत जास्त माहिती देण्याचं काम आहे याच्यामध्ये. ह्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा इतर विषयाचा सेल्फ स्टडी वाढणार आहे आणि तुम्ही स्वतः मेहनत घेताय, तुम्ही स्वतः बनवताय, त्यामुळे तुमच्या ते पक्क लक्षात राहील त्या गोष्टी. आज जर इथं तुम्हाला काही थेअरी शिकवायची म्हटली ना, तर पुस्तकं घेऊनच बसावी लागतात. आज 2-3 वर्ष झाली शिकवताना, तरीही पुस्तकं घेऊन बसावे लागतात. याचं कारण एवढंच असतं की कुठला चुकीचा शब्द, चुकीचे संदर्भ तुमच्यापर्यंत पोचता कामा नये. मी बोलतोय, मी माझ्या बोलण्याच्या फोर्समध्ये आहे, तुम्ही ऐकताय, तुम्ही लक्ष देऊन ऐकताय. एखादा शब्द जर चुकून गेला, 10 वेळा शिकवलं तरी चुकून शब्द जातो. कधी कधी समोरच्याला वाटतं की अरे हे चुकीचं आहे, असं नाहीये याच्यामध्ये. तर ते, आणि आपलं रेकॉर्डिंग सुद्धा सुरू असतं हल्ली. तर चुकीचं काही जाऊ नये म्हणून आपल्याला कुठलाही शिक्षक बघा, तुम्ही युनिव्हर्सिटीत जा, किती मोठा डॉक्टर पीएचडी असेल ना, तरी तो समोर संदर्भ ग्रंथ ठेवतो आणि त्यानंतर शिकवतो. कारण ओघवतं बोलण्यासारखा हा विषय नाहीये. आपण ओघवतं बोलतो, प्रवचन देतो, भाषण देतो, तसा हा काही विषय नाहीये. इथं आपल्याला संदर्भ पटकन सांगता आला पाहिजे एखादा विचारल्यानंतर. त्यामुळं ह्या पीपीटी मुळे तुमचीच तयारी होते, तुमची अभ्यासाची तयारी होते. तुम्ही पुढे MA लेवलला जाल तर तुम्हाला असंच, तुम्ही मॅच्युअर्ड विद्यार्थी आहात, तुम्हाला अशाच पद्धतीने ह्याच्यापेक्षा जास्त अभ्यास आणि तुम्हाला डेली अभ्यास करावा लागेल. ज्या गोष्टी तुम्ही वाचल्या नसतील त्या गोष्टींचं तुम्हाला प्रेझेंटेशन तिथं करावं लागेल.
आज आमच्या बरोबरचे सोबती असतात ते अनेक प्रश्न विचारत असतात, या सुत्तामध्ये हे सांगितलंय, या मध्ये हे सांगितलंय. मग ते पुस्तकं त्यांच्यामुळे आपल्याला काम लागतं. पुस्तकं काढून बघा, त्यांना रेफरन्स पाठवा, हिंदीचं ट्रान्सलेशन पाठवा. पण मराठी ट्रान्सलेशन उपलब्ध नाहीये जास्त. हिंदीमध्ये आहेत, पण संपूर्ण त्रिपिटक अजून हिंदी मराठी दोन्हीमध्ये पण नाहीये. तसं तुम्ही जर तुम्हाला हे पाहिजे असेल दिग्गनिकायचं, तर तुम्ही विका रजवाडे, माशा मोरे यांचं रेफर करू शकता. चांगला प्रयत्न आहे त्यांचा आणि खूप दोघांनी काम केलेलं आहे त्या विषयावरती. तर तुम्ही दिग्गनिकाय, संयुक्त निकाय आणि मध्यम निकाय याचे मराठी ग्रंथ त्यांनी संपादित केलेले आहेत, लिहिलेले आहेत मराठी ट्रान्सलेशन. तर ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील. चैत्यभूमीला होतील किंवा नागपूरला होऊ शकतात दीक्षाभूमीकडे, आणि औरंगाबादला एक उपलब्ध होऊ शकतात. ही पुस्तकं तुम्हाला नेहमी मी नवीन नवीन सांगतो, त्याचं कारण हेच आहे की आपण जे नोट्स मध्ये शिकतोय ते एक एलिमेंटरी लेवलचा कोर्स आहे. पण आता पारमिता शिकवायचे म्हटलं तर बोधिसत्वाचा उल्लेख आलाच. बोधिसत्व तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. मग त्याच्यासाठी अजून तुम्हाला 4 पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो, बोधिसत्व समजून घेण्यासाठी, अर्थ समजून घेण्यासाठी. त्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी पण तुमची निर्माण होते. बौद्ध साहित्यातल्या ज्या संज्ञा आहेत, संकल्पना आहेत, त्या सुद्धा तुम्हाला त्याचं लवकर लवकर तुम्हाला अवलोकन व्हायला सुरुवात होते. आणि आपला एक अभ्यास आहे तो त्याचा विस्तार आपला वाढतो, अभ्यासाचा विस्तार आपला वाढतो. जास्त प्रमाणात आपल्याला माहिती होते, चांगल्या प्रमाणात माहिती होते. त्यामुळे हा पीपीटीचं प्रयोजन आपण केलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे त्रिपिटक सुद्धा बनवू शकता. आणि त्यानंतर शेवटची दिली होती 4 दर्शनीय संवेदनीय स्थळ. ह्याच्यासाठी पण संदर्भ दिले होते तुम्हाला. केसी सुद्धा तुम्हाला दिलं होतं आणि ते शोधायला सांगितलं होतं. तुम्ही जर ते एक 2-3 साईड आहेत ह्याच्यावरती इंग्लिशमध्ये, त्यांनी डायरेक्ट इंग्लिश ट्रान्सलेशन त्याचे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश ट्रान्सलेशन सापडून जातील त्याचे. परत महापरिनिर्वाण सुत्तामध्ये तुम्हाला ह्याचे उल्लेख मिळतील. जेव्हा भगवान बुद्धांच्या नंतर उपासकांनी काय केलं पाहिजे असं जेव्हा आनंद विचारतात भगवान बुद्धांना, तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांना ह्या 4 ठिकाणचं दर्शन घेण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच या 4 ठिकाणी हे 4 ठिकाणं बुद्ध धर्मामध्ये पवित्र मानली जातात. कारण या 4ही ठिकाणांच्या स्तूपांमध्ये, विहारांमध्ये भगवान बुद्धांच्या अस्थी आहेत. भगवान बुद्धांच्या रक्षा धातू इथे आहेत, अस्थी नाही, रक्षा धातू आहेत. त्यामुळे इथे हे एक दर्शनीय स्थळ पण आहे. आणि अशा ठिकाणी गेलो ना आपण की तिकडे आपल्याला संवेदना सुद्धा उत्पन्न होतात. काही लोक म्हणजे आमच्या बरोबर टूरला वगैरे येतात, ते लोक अक्षरशः रडतात सुद्धा. काही जे इमोशनल असतात, थोडे जास्त भावनिक असतात, ती लोक रडतात सुद्धा तिथे जाऊन, त्या ठिकाणावरती जाऊन. मी पहिल्या टूर पासून पाहतोय अनेक लोक रडतात तिथे जाऊन. त्यांच्यामध्ये आपोआप त्या संवेदना उत्पन्न होतात. त्यामुळे भगवान बुद्धांनी तेव्हाच सांगितलेलं आहे की ही दर्शनीय आणि संवेदनीय स्थळं आहेत. भगवान बुद्धानंतर या ठिकाणी उपासकांनी येऊन चारिका करायची आहे, दर्शन घ्यायचं आहे. आणि ह्याच्या आजूबाजूला सुद्धा अनेक स्थळं आहेत. ह्या 4 ठिकाणांच्या आजूबाजूला सुद्धा अनेक स्थळं आहेत बुद्ध धर्माशी निगडीत. तर त्याचा सुद्धा उल्लेख ह्याच्यामध्ये आला पाहिजे, या पीपीटी मध्ये आला पाहिजे. जसं की तुम्ही बोधगयेला गेलात तर बोधगयेला बोधगयेला सुजाता खीर स्थळ म्हणून आहे, सुजाता महल आहे. त्याच्यानंतर भगवान बुद्धांनी जिथून पात्र सोडलं ज्या नदीमध्ये ते स्थळ आहे. भगवान बुद्धांनी जिथं बसून खीर खाल्ली ते स्थळ आहे. भगवान बुद्धांनी जिथे गवत घेतलं बसण्यासाठी, ज्ञान प्राप्ती करण्यासाठी त्यांनी तो निश्चय केला होता 40 दिवस तिथं बसण्याचा. तर त्यावेळी त्यांना जे आसन करण्यासाठी गवत हवं होतं, ते गवत घेतलेलं ठिकाण सुद्धा तिथे आहे. म्हणजे अशी जी आजूबाजूची स्थळ आहे. त्यानंतर कव्वाडोल म्हणून स्थळ आहे, 12 लेणी म्हणून बाजूला एक स्थळ आहे, मोरंड खेटक गाव आहे तिकडे बुद्ध घोषांचं. असे वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती सुद्धा ह्याच्यामध्ये जर तुम्ही ऍड केलीत या 4 दर्शनीय स्थळांमध्ये, बोधगयेला गेलात तर तुम्ही हे पाहू शकता, ते पाहू शकता, तर ते सुद्धा चालेल. सारनाथला गेलात तर सारनाथ मध्ये काय आहे, सारनाथ मध्ये धम्यक स्तूप आहे. मग धम्यक स्तूपामध्ये काय आहे, त्याला कोणत्या प्रकारचा स्तूप म्हटलं जातं. धम्यक स्तूप 4 प्रकारचे असतात स्तूप. तर धम्यक स्तूप कोणत्या प्रकारचा आहे. त्यानंतर समोरच त्याच्या धर्मराजिक स्तूप आहे. धम्यक स्तूपाच्या समोर धर्मराजिक स्तूप आहे त्याच ग्राउंड मध्ये. पण तो स्तूप आता नाहीच आहे. त्याची फक्त तिथे जो त्याचा वर्तुळ होता, खालच्या ज्या त्याच्या विटा आहेत, तो जमिनीमध्ये थोडासा अजून खाली, पण त्याचा जो वरचा भाग होता धर्मराजिक स्तूपाचा, तो संपूर्णपणे त्याच्या विटा, तिथला जो राजा होता चेदी, त्याचा जो हे होता दिवाण होता, दिवाण, त्या दिवाणाने ते सर्व विटा काढल्या आणि तिकडे बनारसचं मार्केट,
परत तो बनारसचा घाट हे बनवण्यासाठी ते उपयोगात आणले. आणि ज्या भगवान बुद्धांच्या रक्षा धातू तिथे प्राप्त झाल्या होत्या त्या त्यांनी कोणत्या तरी ऋषीमुनीच्या असाव्यात म्हणून गंगा नदीमध्ये त्या प्रवाहित करून टाकल्या त्या भगवान बुद्धांच्या रक्षा. तर असे तिथे इतिहास आहेत, त्याचे तुम्ही जर त्याच्यामध्ये वर्णन केलं तर अजून तुमच्या पीपीटीला वेटेज येईल चांगलं. त्यानंतर कुशीनगर स्थळ आहे, त्याच्या बाजूला कोणती कोणती स्थळ आहेत? मुकुटबंधन चैत्य आहे. मुकुटबंधन चैत्याकडे काय झालं होतं, भगवान बुद्धांना तिथे अग्निसंस्कार तिथे करण्यात आला होता. भगवान बुद्धांचं जे परिनिर्वाण झालं त्या स्थळाला हे म्हणतात परिनिर्वाण चैत्य असं म्हटलं जातं, ते स्थळ वेगळं आहे. त्यानंतर तिथे हल्ली असं म्हणतात की बाबा ह्या ठिकाणी द्रोण ब्राह्मणांनी त्याचं वाटप केलं होतं रक्षा धातूचं, ते स्थळ आहे, पण त्याचे आर्किओलॉजिकल इव्हिडन्स नाहीये. त्यानंतर भगवान बुद्ध शेवटचं पाणी प्यायले, आनंदाला त्यांनी पाणी मागितलं होतं, ते स्थळ आहे, त्याला माताकुवर स्थळ म्हटलं जातं. अशी अनेक स्थळं त्याच्या आजूबाजूला असतात, त्यांचा सुद्धा उल्लेख आला पाहिजे. लुंबिनीला गेला तर लुंबिनीला जन्मस्थळ आहे भगवान बुद्धांचं. पण नेपाळचं वैशिष्ट्य असं आहे की तिकडे 4 बुद्ध उत्पन्न झालेले आहेत. मग ते कुठे कुठे उत्पन्न झालेले आहेत आजूबाजूला, कपिल वस्तू कुठे आहेत, किती अंतरावरती आहे कपिल वस्तू. त्यानंतर बुद्धांच्या पूर्वीचे बुद्ध कणकमुनी बुद्ध यांचा स्तूप किती अंतरावरती आहे भगवान बुद्धांच्या जन्मस्थळापासून. कंटक घोड्याचा स्तूप आत्ता सापडलेला आहे, त्याचं उत्खनन सुरू आहे, अर्ध उत्खनन झालेलं आहे, बाकीचं होत आहे. आता तो जेव्हा जमिनीतून बाहेर येईल त्यावेळी तो कसा दिसेल माहित नाही, पण आम्ही या फेब्रुवारीमध्ये पाहिला होता, मार्चमध्ये हा कंटक घोड्याचा स्तूप. आजूबाजूची स्थळं सापडलेली आहेत आणि इंटरनेटवर या सर्वांची माहिती आहे. तुम्ही त्या नावानिशी फक्त सर्च करायचं आहे, तुम्हाला शोधायचं काम आहे, तुमचं सेल्फ स्टडीचं काम आहे. तर ते तुम्ही 4 पीपीटी बनवू शकता या विषयांवरती. अजून काय माहिती हवी होती तुम्हाला पीपीटी विषयी किंवा अजून काय? सर नेटवर सर्च करताना पर्टिक्युलरली कोणती वेबसाईट वगैरे असं काही सर्च करायचं की? नाही 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 नाही, ते तुम्ही जर ते नावानिशी जर तुम्ही सर्च करायला गेलात ना तर तुम्हाला अनेक ऑप्शन त्याच्यामध्ये येतात. मग बघायचं कशा कशामध्ये किती किती माहिती आहे, काय माहिती आहे. ओके सर, रक्षा धातू आणि अस्थिमध्ये काय फरक आहे? तुम्ही अस्थि आता म्हणजे बोललात आपण ना. अस्थि म्हणजे हाड 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 आपण म्हणतो ना आपले अस्थि. भगवान बुद्धांचा जेव्हा अग्निसंस्कार झाला तर त्यांची अस्थि काही शिल्लक राहिल्या नाहीत, त्यांची रक्षा झाली होती सगळ्या याची. हाड राहिली नव्हती कुठली, सगळ्या पूर्ण शरीराची रक्षा झाली होती, राख झाली होती पूर्ण. मग म्हणजे भगवान बुद्धाच्या आता सगळीकडे रक्षा धातूच आहेत जे आहे ते? हा, सगळीकडे रक्षा धातू आहेत आणि त्यांचे म्हणजे पूर्वीचं दाढ वगैरे जी दिलेली आहे, दात वगैरे, तर त्या दातांवरती म्हणजे फ्रूट कॅन्डीचा जो हे आहे टेम्पल आहे तो दाढेवरती आहे ना त्यांच्या. हॅलो, हा सर, श्रावस्तीच्या बाजूला आहे ना, आम्ही गेलो होतो तर तिथे एक श्रीलंकेचं बुद्ध विहार आहे. तिथे काहीतरी भगवान बुद्धांच्या दंताचं हे आहे, दात आहेत, ते दात दाखवतात त्याच्या छोट्या ह्याच्यामध्ये आहे. तर तुम्ही म्हणाल की त्यांच्या सगळ्या अस्थी तर हे झाले, रक्षा झाल्या होत्या. ते दात अगोदर दिलेत ना, दाढ अगोदर काढली होती त्यांची, अगोदरचे आहेत ते. श्रावस्तीला आहे ते, बघितलंय मी. आम्ही पण गेलो होतो तिथे. तिकडेच आम्ही राहतो, त्याच्या समोर जे त्यांनी नवीन बांधलंय ना श्रीलंकेचं, बरोबर, आणि आता ते विहार बनवतायत, त्या विहाराच्या खाली सुद्धा तो दाताचा त्यांचा जो छोटासा भाग आहे तो त्यांनी तिथे हे केलेला आहे, स्थापना. बरोबर. आणि बंदे श्रद्धाळू लोक ज्यांच्याकडे तुम्ही जो हे बघितलात, दाताचा भाग बघितला, तूत्रिलिंग बघितली भगवान बुद्धांचं, श्रद्धाळू लोक यांच्या विहारामध्ये आहे समोर. हो बरोबर, समोरच आहे, समोरच ते हे होतं, तिथे आम्ही राहिलो होतो. बरोबर. ओके, ठीक आहे, थँक्यू. सर, त्यांच्या रक्षेच्या नंतर काही पल्स तयार झाले असं म्हटलं जातं, ते खरं आहे का? काय तयार झालं? रक्षा धातू ज्या होत्या त्याच्यानंतर पल्स मोती तयार झाले होते असं म्हटलं जातं, ते खरं आहे? हा, ते ह्याच्यासारखं होतं, ते पल्स म्हणजे ते छोटे छोटे दाणे त्याचे तयार होतात. तसेच असतात त्यांच्या रक्षा धातू आहेत ना, तशाच असतात त्यांच्या, त्याचे असे गोल गोल हे होतात मोत्यांसारखे. अच्छा. काय अजून कोणाला विचारायचं आहे का?
पुढच्या लेक्चरला येताना शक्यतो बोधिसत्व आणि अहर्त मधला जो फरक आहे तो तुम्हाला कशामध्ये जर वाचायला मिळत असेल तर तो वाचून घ्या तुम्ही. ओके सर. सर्वजण पीपीटी बनवतायत ना? एक्सक्यूज मी सर, हा. पवार असं इंटरनेटवर सर्च करताना म्हणजे तसं मला फारसं काही सापडत नव्हतं. तसं आता तुम्ही जे सांगितलं, पण त्या पद्धतीचं असं कधी उल्लेख वगैरे सापडत नाहीये. तर ते विनय पीठक टाकून मग त्याच्यामध्ये पवारना शोधावं लागेल का? त्याच्यामध्ये शोधलं तरी चालेल तुम्ही पवारणाची भरपूर हे आहे ना इंटरनेटवरती. नाही म्हणजे मला प्रॉपर पवारांविषयी सापडलंच नाही. आणि वंश साहित्य पण मी शोधत होती, पण त्यावेळेला पण मला काही ते सापडलं नव्हतं प्रॉपर असं. वंश साहित्य पण सर्व हा, उपलब्ध पण आहे. आता जे तुम्ही जी नावं दिली ना, मग मी ती लिहून घेतली. मग आता ते स्पेसिफिकली नावं टाकून मग ते सर्च करेन मग. थोड्या वेळापूर्वी पाहत होतो, वंश साहित्य पण भरपूर आहे त्याच्यावरती आणि पवारांना विषयी पण भरपूर माहिती आहे त्याच्यावरती. म्हणजे पवारना आता तुम्ही एक्सप्लेन केल्यानंतर मला जास्त समजलं, त्याच्यामुळे असं वाटलं की हा नाही. पवारांना विकिपीडियावरती अवेलेबल आहेत. विकिपीडियावरती त्याचे लिंक सुद्धा दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ओके. कारण की मी जेव्हा शोधत होते त्याला मला म्हणजे जसं पीपीटी बनवण्याच्या एवढं असं सापडत नव्हतं मटेरियल. बट आता ठीक आहे, सर्चिंगच चालू आहे सध्या की नक्की कोणतं करावं समजत नाहीये. म्हणजे तेवढं संदर्भ भेटला पाहिजे ना. ठीक आहे, थँक्यू सर. जय भीम सर. हा जय भीम. सर मी म्हणजे माझ्या एका मैत्रिणीकडून म्हणजे घेतलाय पीपीटी वन्सचा, केस वन्सचा ते दिले ना त्याच्यात. तर म्हणजे तिचा बघून मग मी दुसरा बनवू की म्हणजे तसंच पाठवू? नाही तुमचा स्वतःचा बनवा ना. मग मी तर फक्त ते 4 दर्शनीय स्थळ तोच बनवा असं वाटतं, कारण ते कसे पाहिलेले स्थळ आहेत. कुठला तरी एकच बनवायचा आहे. कुठला तरी एकच बनवायचा आहे. तुमच्या जेव्हा पीपीटी येतील ना वेगवेगळ्या विषयाच्या, तर त्याचे अधिक काय करू शकतो का, कशा केलेल्या आहेत, ह्याच्यावरती आपण डिस्कशन करूया ना. म्हणजे त्यांच्या पीपीटी तुम्हाला पाहायला मिळतील. ग्रुप वरती आपण शेअर करणार आहे ना, मग तुमच्या लॅपटॉप वरती, कम्प्युटरवर किंवा तुमच्या मोबाईल वरती तुम्ही पीपीटी पाहू शकता. तुम्हाला त्या विषयांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास होईल. तरी पण थोडीशी माहिती टाका सर. म्हणजे जसं तुम्ही सांगता की कुशीनारावण ते लुंबिनीचं किती अंतर ते तर मला नाही जमत आहे सर. त्यामुळे म्हणजे असं थोडक्यात माहिती जर तुम्ही कुशीनगर बुद्धिस्ट प्लेसेस असं जरी तुम्ही जर त्याच्यामध्ये टाईप केलं कम्प्युटर इंटरनेटवरती, तरी तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व मिळेल. तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व स्थळांची माहिती आहे त्याच्यामध्ये. जे बोललो ते जर लिहून घेतलं असेल तर त्यामध्ये पण तुम्हाला मिळेल. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? कुशीनगरचा पूर्ण इतिहास दिलेला आहे. लोकेशन ऑफ गौतम बुद्धा डेथ अँड परिनिर्वाणा, जिओग्राफी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे. तुम्ही टुरिझम त्याच्यामधला भाग पाहिला विकिपीडियातला, तर परिनिर्वाण स्तूपा, निर्वाण चैत्य म्हणजे मेन स्तूपा, त्याच्यानंतर रामाभार स्तूपा म्हणजे मुकुटबंधन चैत्यला रामाभार स्तूपा म्हणतात. त्यानंतर माथा कुंवर श्राईन, आता जो मी उल्लेख केला शेवटचं पाणी प्यायलं, हे सगळे थोडे माहिती दिलेली आहे. तर तुम्ही ते नोट डाऊन करा कोणती स्थळं आहेत आणि परत ते स्थळ स्पेशली शोधा तुम्ही इंटरनेटवरती, मिळेल तुम्हाला त्याची माहिती. श्रावस्तीमध्ये पण हल्ली एक नवीन साईड मिळालेली, पण श्रावस्तीचं मी हे केलेलं नाही. त्याच्यामध्ये 4 स्थळं दिलेली आहेत, लुंबिनी, कुशीनगर, बोधगया आणि सारनाथ. आणि या 4 स्थळांना महत्व आहे. जिथे जन्म झाला, जिथे निर्वाण प्राप्ती झाली, जिथे प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि जिथे महापरिनिर्वाण झालं. या 4 स्थळांना महत्व आहे म्हणून 4 स्थळं दिलेली आहेत. आणि याच्याविषयी पालीमध्ये पण तुम्हाला गाथा सापडतील आणि भगवान बुद्धांनी या स्थळांविषयी काय सांगितलेलं आहे त्याचा वृत्तांत पण तुम्हाला महापरिनिर्वाण सूक्तामध्ये तुम्हाला सापडेल.
महापरिनिर्वाण सूक्त सुद्धा इंटरनेटवरती अवेलेबल आहे पुस्तक. अजून काही विचारायचं आहे कोणाला? काय विचारायचं आहे का कोणाला? वंश साहित्य घेतलंय कोणी? वंश साहित्य घेतलंय कोणी? सर सर्चिंग करत होते मी, पण प्रॉपर काही रेफरन्स भेटत नव्हतं, म्हणून मग मी सगळ्यांना पण सर्च करायला घेतलं होतं. सर मी वंश साहित्य करते. सरांनी नोट्स दिले, मला वाटतं त्याच्यात पण भरपूर माहिती आहे. तुम्ही जे नोट्स दिले त्याच्यात पण आहे. हो आहे. वंशाबद्दल आहे थोडी माहिती. थोडक्यात आहे. 4 लाईनची माहिती आहे ती. पण ते शब्द ते जर तुम्ही महावंश जर चेक केलं तर तुम्हाला नेटवरती उपलब्ध होईल. दीपवंश चेक केलं तर तुम्हाला उपलब्ध होईल. तसे मी आता काही पुस्तकांची नावं सुद्धा टाकणार आहे थोड्या वेळाने. जसं आपला सिलेबस झाला पूर्वीपासून, तर त्याची काही हे टाकणार आहे, मी तुम्हाला माहिती टाकणार आहे. आणि जर तुम्ही पाली साहित्य का इतिहास हे जर पुस्तक जर तुम्ही मिळवलं, पाली साहित्य का इतिहास भरतसिंह उपाध्याय, तर तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही. तो फार मोठा विषय आहे. तो पाली साहित्य का इतिहास 700-750 पानांचं पुस्तक आहे आणि खूप त्यांनी चांगली डिटेल मध्ये माहिती दिली त्रिपिटक साहित्याची. तर नाव सांगा ना कुणाचं आहे? पाली साहित्य का इतिहास, भरतसिंह उपाध्याय, डॉक्टर भरतसिंह उपाध्याय. भरतसिंह. त्याच्यानंतर पाली साहित्य का इतिहास राहुल सांकृत्यायन यांचं सुद्धा आहे, पण ते संक्षिप्त आहे. पाली साहित्य का इतिहास भिक्खू धर्मरक्षित यांचं सुद्धा आहे, पण ते सुद्धा संक्षिप्त आहे. आणि हे जे पुस्तक आहे भरतसिंह उपाध्याय यांचं, हे फार डिटेल मध्ये पुस्तक आहे, चांगलं पुस्तक आहे. त्याची PDF माझ्याकडे आहे, तुम्हाला ग्रुपवर शेअर करतो. जर तुम्हाला त्याची प्रिंटआउट काढून घेता आली तर प्रिंटआउट काढून घ्या. मागे मी बोललो होतो ना एकदा ग्रुपवरती की याचं झेरॉक्स करून सर्वांना कोणाला हवं असेल तर आपण ते झेरॉक्स करून पुस्तक बाइंडिंग करून आपण ते प्रत्येकाला देऊ शकतो. मी PDF पाठवतो तुम्हाला, कोणाला हवे असेल तर तुम्ही स्वतः करून घेऊ शकता. ओके, हा सर पाठवा सर. माझ्याकडे असेल तसं पद्धतीत काय माहिती. महाडिक सुद्धा वंश साहित्यावरती PPT करत आहेत. ठीक आहे. पवारणावरती पण करतायत, त्रिपिटकावरती पण दीपा मॅडम करतायत, दीपा श्रावस्ती मॅडम. 4 दर्शनीय स्थळांवरती पण कोणतरी करतंय, पद्मा पवार करतायत वाटतं, त्यांनी फोन केला. ठीक आहे, म्हणजे सर्व विषयांवर कोण ना कोण करतंय. चांगल्या पद्धतीने करा. काय अडचण आली तर मी सांगेनच फोनवरती. ठीक आहे, एंड करूया आपण. येस सर, थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. आणि तो अहर्द आणि बोधिसत्व विषयी थोडस पुढच्या लेक्चरला वाचून घ्या. मग आपण थोडस डिटेल मध्ये बघूया. थँक्यू सर. थँक्यू. पंकज सर लिव्ह करूया. हो सर, हो करत आहे सर.